नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजय कोठारी. मी संचेती हॉस्पिटल पुणे येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणजे मणका विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे. आजचा विषय आहे सोशल मीडिया, इंटरनेट, गूगल, व्हॉट्सॲप ह्याच्यावरनं जी मेडिकल माहिती आपल्याला मिळते ती किती अस्सल आहे, ती किती ऑथेंटिक आहे आणि त्यापासून आपण आपल्याला किती बांधून घेतलं पाहिजे आणि किती लांब गेलं पाहिजे ह्याच्यावर मी थोडी रोशनी टाकणार आहे. कालचंच उदाहरण, राहुल एक 28 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर माझ्याकडे आला आणि ओपीडीत आल्या आल्या मला तो म्हटला, डॉक्टर मला मणक्याचा कॅन्सर झालाय. मी म्हटलं अरे बापरे, कसं काय? तो म्हटला की मला मणक्यापासून पायामध्ये प्रचंड मुंग्या जात आहेत आणि मी माझे सिम्पटम्स जेव्हा गुगलवरती टाकले तेव्हा गुगलने मला सांगितलं की हे सिम्पटम्स कॅन्सरचे आहेत आणि माझं आता आयुष्याचं काही खरं नाही, तर तुम्ही बघा. मी त्याला तपासलं आणि जेव्हा तपासल्यानंतर अजून काही तपासण्या केल्या त्याच्यामध्ये लक्षात आलं की त्याला छोटी स्लिप डिस्क झाली होती आणि त्याच्यामुळे त्याला हा त्रास होता आणि तो व्यायामाने पूर्ण बरा झाला. दुसरं उदाहरण, माझ्याकडे एक पेशंट आला अमरावतीवरनं. तो एक 40 वर्षांचा शेतकरी होता जो आंब्याच्या झाडावरनं पडून 8 वर्ष झाले तो पॅरालाइज्ड आहे आणि त्यांनी YouTube वरती बघितलं की एक पॅरालाइज्ड मनुष्याला स्टेम सेल्सची थेरपी दिली आणि तो मनुष्य आता एकदम पळू लागलाय. त्याच्यामुळे या शेतकऱ्याने आपलं घर दार शेती सगळं विकून ती स्टेम सेल्सची थेरपी करून घेतली आणि नंतर 6 महिन्यांनी माझ्याकडे आला की डॉक्टर अजून मला काहीच फरक नाहीये. तर मित्रांनो, हे जे आपल्याला इन्फॉर्मेशन गुगलवरनं मिळते, व्हॉट्सॲपवरनं मिळते, ह्याला आपण किती महत्त्व द्यायचं आणि त्याची जी विश्वासार्हता आहे, त्याचा जो स्रोत आहे तो कुठून आलाय हे माहीत करणं फार गरजेचं आहे. जस्ट एखादा मेसेज कुणीतरी आपल्याला फॉरवर्ड केला आहे, एखादा YouTube व्हिडिओ आपल्याला फॉरवर्ड केला आहे, ह्याचा अर्थ असा नाहीये की ती गोष्ट 100% अस्सल आहे. बऱ्याचशा वेळा आपण बघतो की आता डायबेटीस पासून तुम्हाला पूर्ण मुक्तता मिळेल, गोळ्या घ्यायची गरज नाही. बऱ्याचशा वेळा आपण बघतो की गुडघ्यांमधली जी झीज आहे, आता ती झीज एक विशिष्ट चूर्ण किंवा पावडर घेतल्याने ती झीज पूर्णपणे निघून जाते किंवा एक तेल लावल्याने निघून जातं. तुमची वर्षानुवर्षाची जी कंबरदुखी आहे, तुम्ही जर ह्या आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्या तर ती कंबरदुखी कायमस्वरूपी निघून जाईल. मला असं वाटतं की आपण जेव्हा अशी विज्ञापनं बघतो तेव्हा आपल्याला त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे की खरंच त्याचं जे उपयुक्तता आहे आणि त्याचा जो स्रोत आहे तो किती खरा आहे. कारण की जे आपण मेडिकल सायन्सवरती आज उभे आहोत, ती डायबेटीसची ट्रीटमेंट असेल, ती गुडघ्याच्या सांधिवाताची ट्रीटमेंट असेल, मणक्याची झीजची ट्रीटमेंट असेल, ही वर्षानुवर्ष रिसर्च करून डॉक्टर्सनी, सायंटिस्टनी एक प्रूव्हन थेरपी काढली आहे. आता ती थेरपी ही बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच रुग्णांना मदत देते. पण एक आपण व्हिडिओ बघतो की आता डायबिटीसच्या गोळ्या बंद करा आणि रुग्ण ते डायबिटीसच्या गोळ्या बंद करतात, काहीतरी चूर्ण काढा घ्यायला सुरुवात करतात आणि नंतर बघायला मिळतं की त्यांची शुगर 500, 600, 700 होऊन गेली. तर मी एक आवाहन करू इच्छितो कन्सर्न्ड अथॉरिटीजला की हे अशी जी माहिती पसरते ह्याला आपल्याला एक मापदंड पाहिजे की बाबा हा जो व्हिडिओ बनला आहे, ही जी इंटरनेटवर इन्फॉर्मेशन आहे, ही खरंच ऑथेंटिक आहे का, ह्याचं काहीतरी एक लीगल बाइंडिंग पाहिजे. कारण की बरेचशी भोळी लोक, ग्रामीण भागातली लोक ह्याला बळी पडतात आणि हजारो लाखो रुपये ह्याच्यावरती खर्च करतात आणि इन दी एंड त्याच्यापासून त्यांना फायदा कमी आणि नुकसान जास्ती होतं. एखादी गोष्ट व्हायरल होऊन जाते, तर हा व्हायरल हा शब्द कुठून आलाय आपल्याला कोविडमध्ये कळलं की व्हायरल हा शब्द एक व्हायरस पासून आलाय. कोविडचं व्हायरस होतं आणि तो व्हायरस कसा पसरतो तुम्ही बघितलं ना, एकापासून 10 लोकांमध्ये, 10 लोकांपासून 1000 लोकांमध्ये आणि 1000 पासून लाखो लोकांमध्ये. तर हे जे आपले इंटरनेटचे मेसेजेस आहेत, व्हॉट्सॲपचे मेसेजेस आहेत, यूट्यूबचे व्हिडिओज आहेत, हे असेच व्हायरल होतात
आणि हा व्हायरल शब्द इथून आला आहे. तर ह्या व्हायरल व्हिडिओसाठी त्यांना किती हजार, लाख, मिलियन्स लाईक्स मिळाले आहेत, व्ह्यूज मिळाले आहेत, ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून ह्याची विश्वासार्हता किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ॲब्रप्टली आपली जी ट्रीटमेंट चालू आहे ती बंद करून जस्ट एखादा व्हिडिओ बघून किंवा एखादी ॲड बघून की आपण ह्या गोष्टींपासून मुक्तता होऊ शकते, गुडघ्यांपासून, झीज पासून मुक्तता होऊ शकते, त्याची विश्वासार्हता आपण आपल्या डॉक्टरांकडून जाणून घेणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील की नाही ही थेरपी चांगली आहे, तर तुम्ही ती ट्रीटमेंट जरूर करा. पण एक माझं आव्हान आहे की आधी तुमच्या ज्या एज्युकेटेड MD फिजिशियन आहे, MS शल्य विशारद आहेत, त्यांना भेटून त्या व्हिडिओ बद्दल जी माहिती आहे त्याची चाचपणी करून घ्या. आणि बरेचसे रुग्ण हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर त्या गोष्टीबद्दल बरंच रिसर्च करतात. ती एक चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही वाईट गोष्ट नाही आहे. पण गुगलमध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही कोणतेहीच लक्षणं टाका, ते तुम्हाला कॅन्सर आहे असंच दाखवणार. की तुम्हाला एखादे आता पहिल्या पेजवरती 10 गोष्टी येणार, दुसऱ्या पेजवरती 15 गोष्टी येणार, तिसऱ्या पेजवरती 20 गोष्टी येणार. तर गुगल काय करतं की ती लक्षणं अशी 100 आजारांमध्ये असू शकतात, पण तो लक्षणं जर टाकली तर त्याच्यात तुम्हाला इन्फेक्शन आहे असं दाखवलं जातं, तुम्हाला कॅन्सर आहे असं दाखवलं जातं. आणि रुग्ण ते वाचून प्रचंड घाबरतात, त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं आणि मग ते तपासण्या करत राहतात. एक्सरे करतील, CT स्कॅन करतील, MRI करतील, लाखो रुपये खर्चतील, म्हणजे छोटासा प्रॉब्लेम फार मोठा होऊन जातो. तर माझं एक आव्हान आहे की जेव्हा आपण ही इंटरनेटवरती माहिती वाचतो, आपण आपल्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. आणि जेव्हा डॉक्टर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील तसंच तुम्ही पुढे केलं पाहिजे. आणि WhatsApp, इंटरनेट वरनं जी तुम्हाला माहिती मिळते, टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. ह्याचा अर्थ की ती 100% खरी आहे असं बिलकुल नाही. धन्यवाद.